तर जो सरकार होता तो उद्ध्वस्त केला लोकांनी. कारखाने खाल्ले, संस्था खाल्ल्या, डबगईला गेल्या अनेक संस्था. कारखान्यावर आणि तुमच्या संस्थेवर केंद्र सरकारचा प्रतिनिधी असल्याशिवाय कर्ज मंजुरी केली जाणार नाही किंवा सहाय्य केलं जाणार नाही अशी नवीन तरतूद केलेली आहे. हा एक प्रकारे आता केंद्र सरकार सहकारावर नियंत्रण मिळवण्याचा एक प्रयत्न करत आहे. नाही, आता सहकार जो काही उरला आहे तो वाचवण्याचा एक प्रयत्न आहे. तर जो सरकार होता तो उद्ध्वस्त केला लोकांनी. कारखाने खाल्ले, संस्था खाल्ल्या, डबगईला गेल्या अनेक संस्था. आता त्या जर सुरक्षित ठेवायच्या असेल तर राज्य सरकार जर त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून जर त्याला सुरक्षित ठेवू शकत नसेल तर केंद्राचा हस्तक्षेप, जसा बँकांचा विषय आहे, बँकेवर आता नियंत्रण आणण्याचं केंद्र सरकार जो प्रयत्न करत आहे. पतसंस्था आहेत, मल्टी स्टेट आहेत, किती पतसंस्था बुडाल्या आहेत. नगर जिल्ह्याचं उदाहरण 4 पतसंस्था मला माहिती आहे, तिथे कर्जदारांचे पैसे आजही मिळालेले नाहीत. तर स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य हे अगोदर दिलं होतं, त्याचे परिणाम आज अनेक लोकांना भोगावे लागले, अनेक लोकांच्या जीवाशी ते आले. आणि म्हणून केंद्रामध्ये केंद्राचा प्रतिनिधी राहणं ही काही चूक नाही. शेवटी सरकार ही जनता निवडणार आहे आणि एखाद्या निर्णयाला विरोध असेल तर जनता त्याला निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकेल. पण जर जनतेने आपल्या मताधिक्याने आपल्या मताचा वापर करत आदरणीय प्रधानमंत्र्यांवर विश्वास ठेवून जर राज्यामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणली असेल तर त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय हा जनहिताचाच असणार, असाच विचार आपण केला पाहिजे.